नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मिसळपाव कशी बनवायची ते बघणार आहोत. तर माझ्याकडे ना मिसळपाव पण आवडते, नुसती मिसळ पण आवडते मुलांना. तर मी दोन्ही प्रकारची प्लेट तयार केलेली आहे. बघा या पद्धतीने. चला तर मग मी गंजामध्ये ना पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि 1 वाटी मटकीला मोड आणून छान तिला मोड आणलेली आहे. ती आता पाण्यात सोडायची आणि मी 1 चम्मच थोडं मीठ टाकलेलं होतं यात. तर अशा प्रकारे ती शिजवून घेतलेली आहे. आता कढईतनं मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे छोट्या चमच्यानी आणि हे छोटे 2 कांदे चिरून घेतलेले आहे. आणि पोहे खायच्या चमच्याने तेल टाकलेलं आहे मी, थोडंसंच टाकायचं आणि त्यात आता आपल्याला हे कांदे छान असे खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता आपल्याला ना मिसळसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मी खोबरं घेतलेलं आहे. हे 5-6 असे काप करून घेतलेले आहे खोबऱ्याचे. तुम्ही खोबऱ्याचा किस टाकला तरी चालतं. परंतु खोबऱ्याचा किस नंतर टाकायचा शेवटी किस असेल तर. आणि मी हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आहे. त्याही आता ना आपल्याला यात टाकून घ्यायच्या आहे आणि भाजायचं आहे हे. छान खरपूस कलर येईपर्यंत भाजायचं आहे. बघा आता मी थोडं जिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच आणि 1 चम्मच ना धने घेतलेले आहे. तेही यात भाजून घ्यायचे आणि परतून घ्यायचे. आणि मी 1 चम्मच खाकस घेतलेली आहे, ती पण घालायची आहे. आता आपल्याला याला ना छान असा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाला ना छान व्यवस्थित भाजायचा, म्हणजे ना मिसळ इतकी छान तयार होते आणि मी सोप्या पद्धतीने दाखवीत आहे आणि झटपट तयार होते. या पद्धतीने कराल तर. आता मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे. तर तुम्ही आल्याची लसणाची पेस्ट टाकली तरी चालतं. परंतु मी ना आलं आणि लसूण यात भाजून घेत आहे. या पद्धतीने मसाला तयार केलेला आहे. आता मी वाटून घेतलेला आहे. थंड झाल्यावर तो मसाला 1 चम्मच मोठ्या चमच्याने तेल घेतलेलं आहे आणि कढईमध्ये आणि जिरं 1 चम्मच टाकलेला आहे. मोहरी टाकलेली आहे. जिरं मोहरी तडतडू द्यायची. आता हा वाटलेला मसाला आपण वाटून घेतलेला आहे थंड झाल्यावर. तर हा न छान आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परतवायचा आहे. तुम्ही कोणत्याही भाजीचा किंवा कशाचाही म्हणजे मिसळ म्हणा की भाजीला, तर या पद्धतीने मसाला न छान परतवायचा. म्हणजे तेव्हाच भाजीची किंवा कोणत्याही पदार्थाची चवी खूप छान बनत असते. आता मी हा परतवून घेत आहे. याला छान खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आता कढीपत्ता घालत आहे. सुरुवातीला घातला ना तर तो कॅमेऱ्यावर उडतो, त्यामुळे ना मी आता घालत आहे. आता हा मसाला ना आपल्याला छान मीडियम हीटवर मस्त परतून घ्यायचा आहे. बघा मी आता हा परतून घेतलेला आहे. बघा हा शिजलेला आहे. थोडं थोडं त्याला तेलही सुटलेलं आहे आजूबाजूनी. आता अर्धा चम्मचनं मी हळद घातलेली आहे आणि 1 चम्मच तिखट. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं. 1 चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच जिरे पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच मी गरम मसाला घेतलेला आहे, तो घालायचा आणि हे मिश्रण छान परतवून घ्यायचं. आता या पद्धतीने मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आता मी चवीपुरतं मीठ घालत आहे. 2 चमचे घालत आहे. छोटा चम्मच आहे, त्यामुळे मी 2 चम्मच घातलेला आहे. आणि असं टमाटरनं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. 2 टमाटर होते, छोटे होते. तर 2 घेतलेले आहे. मोठे घ्याल तर 1 घेतलं तरी चालतं. आता थोडंसं ना चमच्यालाही तिखट लागलेलं आहे. तर ते काय करायचं एकत्र करून घ्यायचं. टाकताना कसं लागून जातं.
तर या पद्धतीने आता तो थोडं मिक्सरच्या भांड्यातनं चिपकलेलं असतं, तर बाहेर कशाला घालायचं. तर त्यात पाणी टाकून आता हे मिश्रणात घालून घ्यायचं आणि छान परतवायचं. बघा मी कशा पद्धतीने परतवत आहे. मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे मिश्रणाला. तर आता मी हे कसं शिजलेली मटकी नाही का, गंजामध्ये मी शिजवून घेतलेली आहे. गंजामध्ये शिजवली ना त्याची चवी खूप छान लागत असते. आता ती मिक्स करून घ्यायची यामध्ये. कुकरमध्ये शिजवली ना तर त्याची चवी थोडी पानकी लागते. त्यामुळे मी गंजात शिजवते. गंजातली वेगळी लागते चवी. तर तुम्ही एखादी वेळेला करून बघा कुकरमधले आणि गंजातलं, तर फरक जाणवेल तुम्हाला. तर मी पूर्ण मिश्रण टाकून घेतलं ते मटकीचं आणि पाणी पण काढलेलं नव्हतं. ते पाण्यासकटच टाकलेलं आहे. आता आपल्याला छान 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी बघा छान असा हे शिजत आलेलं आहे. परतवून घ्यायचं. कमी पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि नंतर आपण यामध्ये तुम्हाला कितपत पातळ पाहिजे तर गरमच पाणी वापरायचं. थंड पाणी वापरायचं नाही. नाहीतर आपल्या मिसळची चवी थोडी म्हणजे कमी वाटू शकते, पानकी वाटते. तर गरमच पाणी वापरायचं. मला कमी वाटत होतं. तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आणि झाकून अजून आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे 5-6 मिनिटापर्यंत. बघा छान शिजलेलं आहे या पद्धतीने. या वेळेला तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता. माझ्याकडली संपलेली होती, त्यामुळे मी घातलेली नाही आहे. कोथिंबीर अवश्य घाला, अजून छान वाटतं. आता आपली मिसळ तयार झालेली आहे. बघा मटकीचं आता मी हे सर्व्ह करत आहे प्लेटमध्ये. बघा सुरुवातीला थोडंसं मटकी आणि नंतर थोडा रसाही घ्यायचा. आता मी इथे कांदे चिरून घेतलेले आहे, लिंबू घेतलेला आहे, बारीक शेव आणि हे रत्नामी शेव घेतलेले आहे आणि इथे फरसाण घेतलेलं आहे. तर हे टाकायचं आहे आता आपल्याला. प्रथम मी हे फरसाण आणलेलं आहे ते टाकलेलं आहे. बारीक शेव टाकायची आहे आणि रत्नामी शेव. अशा पद्धतीने आपल्याला डिश तयार करायची आहे आणि वरून शेव घालायची आहे आणि लिंबू पिळायचं आहे. माझ्याकडे अशीच मिसळ आवडते, बहुतेक खातात. माझ्या मुलांना आणि काहींना नाही का पावसोबत आवडते. तर मुलगी माझी पावसोबत खाते. या पद्धतीने तयार केलेली आहे डिश. बघा कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत. नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत आणि तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.